तुम्हाला चिन्ह वेगळं का असतं माहिती? कुणाला माहिती आहे की चिन्ह का बदललं? कुणाला नाही माहिती? हा पक्ष आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ओके, स्थापना केल्यानंतर दिल्लीच्या अदृश्य शक्तीने तो पक्षचे तुकडे केले आणि आदरणीय पवार साहेबांनी काढलेल्या पक्षाचं पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्यांना दिलं. आता मला सांगा, ताई तुमचं घर आहे, तुम्हाला तुमचं नाव काय? काय नाव? मायादेवी. मायादेवी ताई, तुमचं घर तुमच्या नावावर आहे का नवऱ्याचं नाव आहे? तुमच्या नावावर आहे. तुमच्या नावाचं घर मी जर काय, तुमचं नाव काय? नाव काय कळलं? तालिका. ह्या ताईंना मी तुमचं घर दिलं तर तुम्हाला चालेल का? तुम्ही द्याल का त्यांचं घर? तुम्ही तुमचं घर दुसऱ्याला द्याल का? नाही केलं. तर हा पक्ष कोणी काढला? शरद पवारांनी काढला. तो कुणाला मिळाला पाहिजे? शरद पवारांना मिळाला पाहिजे. शरद पवारांचा पक्ष दिल्लीच्या सरकारने काढून घेतला आणि दुसऱ्या व्यक्तीला दिला आणि माझी लढाई याच्या विरोधात आहे, जो पक्ष चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी काढून घेतो आणि चुकीचं काम करतो. अशा व्यक्तीला तुम्ही देणार का मतदान? जो पक्षाचा झाला नाही, ज्या पक्षाच्या माणसांनी पक्ष काढला त्याचा झाला नाही, तो तुमचा होईल का नाही? त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला की ज्या व्यक्तीने आदरणीय पवार साहेबांना फसवलं, अशा फसवणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का? आपल्याला चांगले लोकप्रतिनिधी पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला विनायक भाऊंना 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबून आपल्याला त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मतदान करायचं. आता तुम्ही म्हणाल विनायक दादाचं मतदान का? विकासाला मत म्हणजे विनायक दादाला मत. तुम्हाला तुमच्या सोयाबीनला भाव काय का? सोयाबीनचा भाव काय आज? किती भाव आहे? किती? 4000. आपलं सरकार होतं तेव्हा किती होता? किती? 7000. म्हणजे आपलं सरकार होतं तेव्हा 7000 रुपये होता. आता तो कमी झालेला आहे. तुम्हाला कशाचं सरकार, कुठलं सरकार पाहिजे? तुम्हाला शेतकऱ्यांवर प्रेम करणारं सरकार पाहिजे या शेतकऱ्यांवर अन्याय करणारं सरकार पाहिजे? जर आपल्याला हमी भाव पाहिजे असेल तर आपल्याला 2 नंबरचं बटन दाबून विनायकराव पाटलांना ताकदीने निवडून आणण्याची जबाबदारी घेतली. आता तुमच्यापैकी किती महिलांना 1500 रुपये मिळाले? लाडकी बहीण योजनेमध्ये कितीला मिळाले? हात वर करा. मी तुम्हाला शब्द देते की आता तुम्हाला 1500 रुपये दिले. तुम्ही जेव्हा विनायकराव पाटलांना मतदान कराल, आमचं महाविकास आघाडीचं सरकार येईल, तुम्हाला 3000 रुपये महिन्याला मिळणार आहे. किती? 3000. म्हणजे हे सरकार देतं त्याच्या दुप्पट. आणि मी तुम्हाला शब्द देते, आता त्यांनी तुम्हाला 1500 रुपये दिले, पण तेलाचा भाव काय? किती? 2200. म्हणजे 1500 दिले आणि 2200 म्हणजे तुम्हाला खिशातून किती पैशाचं नुकसान झालं? झालं की नाही? महागाई वाढली का नाही? बेरोजगारी वाढली का नाही? हमी भाव मिळतो का? सोयाबीनला भाव मिळतो का? आपल्याला बदल घडवायचा आणि बदल घडवण्यासाठी
तुतारी वाजवणारा माणूस त्याला मतदान करायचं आहे. इथे एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत. मला खरं सांगा, दिवाळी ही महाग होती की नाही? दरवर्षी दिवाळीला जाता मी माझंच सांगते, मी दिवाळीला माझ्या नंदेच्या घरी फराळ करून पाठवते. एवढे लाडू, एवढी चकली, एवढी शेव, एवढे चिरोटे, हे मागच्या वर्षीपर्यंत. या वर्षी काय केलं? चकली, शेव, चिरोटे, लाडू. लाडूचा डबा तर एवढाच आणि आपले लाडू एवढे मोठे असायचे, ते बोरासारखे लाडू पाहिजे. तुमच्या घरातली वेगळी परिस्थिती होती का? मला सांगा, आरती हे अन्नाचं झालं. अन्नाबरोबर रोज आरती करता की नाही? कापूर आधी एवढा वापरायचो, आता एवढा वापरतो की नाही? कापूर महाग झाला का नाही? शिक्षण महाग झालं का नाही? औषधं महाग झाली का नाही? मी तुम्हाला शब्द देते, विनायक भाऊ पाटील निवडून आल्यानंतर इथल्या प्रत्येक महिलेला घरपोच मोफत औषधं द्यायचा कार्यक्रम विनायक पाटील तुमच्या तेलाचा भाव कमी होणार, तुमच्या अन्नधान्याचा भाव कमी, म्हणजे अन्न स्वस्त, तेल स्वस्त. 3000 रुपये. आणि आम्ही लाडकी बहीण म्हणणार नाही, आम्ही तुम्हाला महालक्ष्मी म्हणणार. ती बहीण नाही, लक्ष्मी आहात तुम्ही. महालक्ष्मी म्हणून तुमचा मान सन्मान करत आहे. महालक्ष्मी म्हणून, महालक्ष्मी म्हणून तुम्हाला तेल पण कमी किमतीत देऊ, औषध ही कमी किमतीत देऊ. आपली लेकरं, आपण शिकलो नाही, आपली लेकरं आपल्यापेक्षा जास्त शिकली पाहिजे. आपली लेकरं शिकवण्यासाठी कोण आपल्याला मदत करणार? विनायक भाऊ पाटील आपल्याला मदत करणार. या राज्याचा मुलगा असू दे किंवा मुलगी, त्याचं शिक्षण कमी खर्चात करण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीचं सरकार आहे. दुसरं काय पाहिजे आपल्याला सांग? दुसरा एक मुद्दा आम्ही करतो, ती म्हणजे महिला सुरक्षितता. या आपलं सरकार आल्यानंतर विनायक भाऊ पाटील, तुम्ही आम्हाला सगळ्या महिलांना शब्द द्या की तुम्ही आमदार झाल्यानंतर आमच्या घरातला मुलगा किंवा मुलगी हे बाहेर गेल्यावर ते सुरक्षित घरी येतील, हा शब्द आम्हाला भाऊ म्हणून तुम्ही दिला पाहिजे. आता तुम्ही म्हणा, भाऊ कसे देणार? देणार याचं कारण असतं, या राज्याचा गृहमंत्री बदलला. तुम्हाला आठवत असेल, कैलासवासी आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते. सगळ्यात मोठी महिला पोलिसाची भरती कोणी केली? तर ती कैलासवासी आर पाटलांनी केली. आपलं सरकार आल्यावर सगळ्यात मोठी पोलीस भरती मुलांची आणि मुलींची आपलं सरकार करणार. तुमच्या मुलांना हाताला काम मिळणार. आणि त्याचबरोबर मला सांगा, आता बलात्कार होतात की नाही आधीपेक्षा? आधी व्हायचे का महाराष्ट्रात बलात्कार? बदलापूरची घटना झाली की नाही? बघितली की नाही टीव्हीवर? अहो कशाला बारामती लोकसभा मतदारसंघात कधी छेड पण कोणी काढायचं नाही. आता सामूहिक बलात्कार बारामती लोकसभा मतदारसंघात झाला. कोणी केला हे 10 दिवस कळलं नाही. ती लेख नव्हती महाराष्ट्राची. पोलिसांची जबाबदारी नाही, त्या मंत्र्याची जबाबदारी नव्हती त्या मुलीची सुरक्षितता. मग आर पाटील मंत्री असताना बलात्कार व्हायचे नाही, याचा अर्थच हा की जेव्हा चांगला मंत्री त्या जागेवर बसेल, आपले पोलीसही चांगले काम करतील. आपले सगळे पोलीस एकदम चांगले. त्या 2 महिला पोलीस मला दिसतात तिकडे. माझा विश्वास आहे की त्या दोघींची भरती आर पाटलांच्याच काळात झाली. कधी झाली ग? तुमची दोघी काय करायची हो का? कुठल्या वर्षी झाली भरती? 2000 2002 का 2000?
साली या राज्याचे गृहमंत्री कैलासवासी R.R. पाटील होते. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या या दोन पोलिसांसाठी. या दोघींना मेरिटवर ही भरती झालेली आहे. पारदर्शक भरती 2014 मध्ये आला मला माहिती मला चांगलं आठवत आहे. कारण ह्या सगळ्या काळामध्ये 2014 मध्ये आपलं सरकार ऑक्टोबरमध्ये गेलं. 2014 मध्ये केंद्रात गेलं, ऑक्टोबरमध्ये राज्यात गेलं. त्याच्यानंतर R.R. पाटील आजारी पडले आणि त्याच्यानंतर R.R. पाटील गेले. म्हणून मला ते सगळं आठवलं. आणि या सगळ्या ज्या मुलींना ह्या सगळ्या चांगल्या त्या सुसंस्कृत पोलीस आहे. प्रॉब्लेम पोलिसांचा नाही आहे, प्रॉब्लेम त्या मंत्र्यांचा आहे. तो मंत्री कामं करत नाही म्हणून आमच्या बिचाऱ्या पोलिसांची घटना घडते. तर कारण असं की मंत्री घरं आणि पक्ष फोडण्यात इतके व्यस्त आहेत की त्यांना राज्य चालवायलाच वेळ. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, पण आम्ही गावात सगळे पत्रकार आहेत. पत्रकार आले होते. आदरणीय पवार साहेबांना विचारलं, हो तुमचा पक्ष गेला सिग्नल केलं, आता तुमच्या पक्षाचं काय होणार? तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? आदरणीय पवार साहेबांनी हात वरती करून सांगितलं, शरद पवार लढणार या राज्यासाठी. आणि आज पवार साहेब लढतात. आणि महाराष्ट्राची मायबाप जनता बघा किती 10 खासदार लढलो, 8 निवडून. त्याच्यानंतर 48 खासदार महाराष्ट्रात लढले, 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. उद्धवजींचा पक्ष फोडला, पवारसाहेबांचा पक्ष फोडला, 50 खोके घेतले. हे सगळं केलं तरी मायबाप 50 खोके घेणारी झाली. पण या राज्याची सगळ्यात मोठी ताकद अशी आहे की या राज्यातला सर्वसामान्य मायबाप जनता इमानदार आहे. म्हणून आमच्या सरकारकडे तुम्ही इमानदार आहात. ही ताकद तुमची आहे, ताकद आहे. एक तर मला पहिल्यांदा विचारायचं, तुम्हाला खोक्याचा अर्थ कळतो का? 50 खोक्याचा अर्थ कळतो का महिलांना? नाही. एक जर बाबा आमच्या पहिल्या साध्या करा, त्यांना खोक्याचा अर्थ पण माहिती नाही. बरंच साध्या हातमागून का अशा लोकांना ठेव चालू. बरंच तुमचं मी कौतुक करते की तुम्हाला याचा अर्थ माहिती नाही. खोके, एक खोका म्हणजे 1 कोटी रुपये. एक खोका. आता महिलांना खोका म्हणजे काय माहिती? लग्नाला बस्ता बांधायला जातो, तिथे साड्या ठेवतो, तो खोका. बरोबर? नाहीतर दिवाळीला सफाई करताना तो वरून खोका काढतो, त्याच्यात मिक्सर जुनं सगळं पडलेलं असतं, तो खोका. तुमच्या महिलांना काय माहिती खोके? तुमचे साधे नुसते साहेब नाही, तुम्ही पण साधे आणि चांगल्या रामकृष्ण हरी. मला आनंद आहे असे चांगले लोक या देशात आहे. आमचं भाग्य की तुमच्यासाठी चांगले लोक आणि इमानदार लोक असे आहेत. आज तुम्ही बघताय 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये एका आमदाराला दिले आणि उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला. किती? 40 आमदार, प्रत्येकाला 50 कोटी. म्हणजे किती ग महिलांना पैसे झाले? 50 गुणिले 40 किती पैसे झाले? किती? या म्हणतात 200 कोटी. 200 नाही, आमच्या महिला किती साध्या बघा, त्यांना माहिती पण नाही. तुम्हाला 2000 कोटी शब्द पण माहिती नाही. बिचारा आपलं 200 म्हणताय. आमच्या महिला कशा साध्या आहेत बघा. 200 नाही, 2000 कोटी रुपये देऊन यांनी आपलं सरकार काढलं. हे तुमच्या आशाताई सोयाबीनला पैसे देतो. आमच्या आशाताई किती साध्या बघा. त्यांना काय माहिती 200 कोटी शून्य किती 2000 कोटी आशाताई. 200 कोटी मध्ये किती शून्य? काहीच माहिती नाही म्हणताय आमच्या आशाताई. त्यांना नाही माहिती. त्यांना एवढंच माहिती बाबा कष्ट करा, आमच्या सोयाबीनला 6,000 रुपये द्या. 6,000 किती शून्य? हे त्यांना माहिती. 6,000 मध्ये 3 शून्य एवढे आमच्या आशाताईला माहिती. त्यांना विचारलं कोटीमध्ये किती शून्य? आशाताई म्हणतात मला काय समजत नाही त्यांचं. कारण 50 कोटी घेऊन आशाताईंनी कधी काम केलं नाही. आशाताईंनी कष्टाने
स्वाभिमानाने जगतात, म्हणून त्यांना इडा पिडा काय, त्याच्यामुळे त्यांना कोणाची भीती नाही. त्यामुळे आपल्याला आज एक अतिशय काही, तुम्ही किती तुमचं नाव काय? ज्योती. ज्योतीताई किती प्रेमाने विनोद भाऊ पाटलांबद्दल बोलल्या की आमचे साहेब मोठेवाले नाही, एकदम साधे. अशा साध्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे अहो इमानदार लोकांची गरज आहे. मला का भीती वाटत नाही लढाई, मला भांडायलाच यायचं. आता रोज भांडतो, नवरा म्हणतो बाहेर भांडायचं घरात, तिकडे सगळं घराचं बाहेर, इथे नाही घरात. पण मला सांगा की जर तुमचा घर ठोकला असतं, तुमचं चित्र, तुमचं काम काय सगळे घेऊन गेलं तर तुम्ही माझ्यासारख्या लढल्या नसता. अहो जेव्हा आपल्या कुटुंबावर घात होतो ना, तेव्हा पहिल्यांदा कोणी काय बोललं ना की डोळ्यात टचकन पाणी येतं. पण जेव्हा घरावर अन्याय होतो तेव्हा तीच रडणारी महिला कंबर कसून लढाई करू शकते. याच रणगागिनी तुम्ही आहात आणि तेच या आशाताई काय करतो. त्यामुळे या इलेक्शनमध्ये बरंच काही वाटणी होईल. लोक वाटतात असं कानामध्ये येतं, त्यांच्याकडे जास्त आहे, वाटू दे. आणलं तर घ्यायला बारीक येत नाही. ह्या म्हणजे मी मसाला वगैरे म्हणते, कोणी किती काढून ते आले तर स्वागत करा, त्यांनी दिलं तर घ्या. ऐकायचं, जनाचं करायचं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे जास्त आहे. घेऊ दे, करू दे, काय करू दे, काय प्रॉब्लेम नाही. एक लक्षात ठेवा की जो माणूस त्याच्या नेत्याचा झाला नाही तो तुमचा कधीच होणार. एकदा धोका दिलाय परत आपला असे लोकप्रतिनिधी नको, आणि खोके धोके तर बिलकुलच नको. धोका वगैरे आपल्याकडे काय, आपल्याला एक पारदर्शक काम करणारा, इमानदार असणारा, तुमच्या माझ्या संपर्कातला लोकप्रतिनिधी पाहिजे. म्हणून मी आज विनायक दादांसाठी मत मागायला त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. बघा योगायोग त्यांच्याकडे. आता बघा ते समोरच्यांचं जे चिन्ह आहे ना, मी मगाचपासून बघते एकीचे हातात ते लागतच नाही आता, कारण का वेळ मी मोबाईलमध्ये कळते, त्याच्यामुळे ती वस्तू लागतच नाही, तुमच्या कुणाच्याच हातात नाही. पण तुतारीला जेव्हा घरात लग्न कार्य असतं तेव्हा ही तुतारी वाजते. जेव्हा नवीन कार्य सुरू होतं तेव्हा तुतारीच वाजते. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध उभारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. वास्तव आहे. मला एक चिठ्ठी आहे की उसाला भाव देत नाही. सध्याचे जे आमदार आहेत ते उसाला भाव देत नाही देत. आणि पवार साहेबांबद्दल पवार साहेबांना काय केलं त्यांनी हे सगळ्यांना ते याच्यावर मी काय फार परत बोलायची गरज नाही. कारण साखर कारखान्याला भाव देत नाही, सोयाबीनला भाव देत नाही, असा व्यक्ती पाहिजे का आपल्याला? आपल्याला पारदर्शक काम करणारा, आपल्या महिन्यात आपल्या सोयाबीनला भाव देणारा, आपल्या कपासाला भाव देणारा, आपल्या अकाउंटला महिन्याला 30,000 रुपये देणारा, असा आपल्याला महालक्ष्मी म्हणणारा. त्याच्यामुळे फार जबाबदारी आपल्याला विनंती करते. माझ्या आपल्याला मार्गदर्शन करतील. काही गडबड करू नका. पुढचे इलेक्शनचे 8 दिवस काय करायचं याची सगळ्यांची माहिती आदरणीय पवार साहेबांची ही इच्छा आहे. त्या मतदारसंघाची त्याचं नियोजन चाललेलं आहे. पूर्ण प्रयत्न करणारच आपण. सभा रोज सभांच्या चाललेल्या आहेत. पण विनायक भाऊ, माझा विश्वास आहे की ही मायबाप जनता तुमच्या मागे ताकदीने उभी राहून तुम्हाला मोठ्या संख्येने मतदान करून तुम्हाला मुंबईला या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठवी. आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद ताई.
ताई आपणास विनंती आहे की एक जाहीर पाठिंबा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट एकनाथ ज्ञानोबा गजले हे साहेबांच्या प्रेमाला साहेबांच्या कार्याला विश्वास ठेवून ते आज या ठिकाणी बिनशर्त जाहीर पाठिंबा साहेबांना या ठिकाणी देत आहेत. सर्वांना नाराजच्या केंद्रामध्ये या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या एकनाथ ज्ञानोबा गजले हे आपल्या साहेबांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देत आहेत. सर्वांचं स्वागत. आणि या ठिकाणी ही सभा सातत्याने चालू राहील, कुणीही जागेला हलणार नाही. ताईंना पुढे 2 सभा असल्या कारणाने ताई इथून जातील, परंतु सभा या ठिकाणी सुरू राहील. मी यानंतर विनंती